मित्रांनो, हे जे मोरकरणं पिलू दिसतं तुम्हाला खाली मान घालून बसलेलं ढवळ्या कानाचं, तर ते मित्रांनो त्याला विंचू चावलेलं आहे बहुतेक बरं का. आम्ही काही बघितलेलं नाही आहे, पण आपण त्याच्या कान कापून त्याच्या डोळ्यामध्ये रक्त घातलेलं आहे त्याचं स्वतःचं. तर मित्रांनो, हे पिल्लू बघा तुम्ही, मुख्य जनावर हे पिल्लू ज्यावेळेस इथं ओरडत होतो त्यावेळेस हे पिल्लू दिसतं का काळं तुम्हाला, हे हिचा भाऊ आहे, ही पाठ आहे आणि हा बोकड आहे. तर हा बोकड इथं येऊन तिला चाटत होता आणि तिच्याजवळ बसलेला होता. आता तुम्ही सुरुवातीला बघितलं तिच्याजवळ बसलेला होता. म्हणजे मुख्य जनावरांना किती माया आहे बघा तुम्ही, की हे बिमार म्हणजे याला काहीतरी डसलेलं आहे बहुतेक, विचूच असं. आता शांत पडलं ती, नाहीतर इतकं ओरडत होतं आतापर्यंत, पण मला वाटतं आता त्याला फरक पडलेला आहे. तर मित्रांनो, मुख्य जनावरांना किती माया असतात. तर हे आपल्याला या पिल्लांना सांगून दिलेलं आहे. तर आता बरंच शांत पडलं ती, पडती ना तिच्या अक्कल. हे बघा हे कसं आळ बघाय, हे बघा कसं येतं, पूर्ण माया ते त्या कसं आहे का. खरंच मुख्य जनावरांना खूप माया असती. मित्रांनो, आता शांत पडलं ती, बहुतेक त्याला विंचू चावलेला असावा. आणि हे पिल्लू 3-3 वर्ष त्याच्या जवळ येत आहे. हे बघा त्याला बघतंय. खरंच मुख्य जनावराला खूप माया असते मित्रांनो. हे बघा कसं त्या जवळ येऊन राहतं, पळतं इकडं तिकडं. पण आता याला फरक पडा मित्रांनो. तर तुमच्या पण शेळीला किंवा पिलांना जर विंचू चावला तर त्याचा कान कापून त्याला त्याच्या कानामध्ये म्हणजे डोळ्यामध्ये रक्त हे करायचं, रक्त लावायचं, डोळ्याला रक्त टाकायचं. तर मित्रांनो, एक 10-15 मिनटामध्ये तुमच्या पिलांना किंवा शेळीला 100% फरक पडेल. कारण आपण हा प्रयोग आजच केलेला आहे. याच्या अगोदर आपल्या शेळीला किंवा पिलांना कधीच विंचू चावलेला नाही. तर तुम्ही पण असं करू शकता.